नमस्कार मित्रांनो. आज मी चाललोय पप्पाची ड्युटी करायला. तर बघू हा एक्सपिरियन्स कसा आहे. तर आपले आई वडील आपल्यासाठी किती मेहनत करणार त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला या व्हिडिओमधून येणार आहे. चल रे चल. हा चल तू पिकनिक घेऊन चल. पिकनिक घेऊन 2 तास. आपलं गाव वरलं गाव सांगवी होळी. चल रे. काय का ना बसून तर चल. चालते पाठवलं संध्याकाळ ते ते निघूर. चल येऊ का. तर हे आमचं नारंगवाडी गाव आहे. नारंगवाडी पूर्व. इथे जास्त काही खाते नाहीत, 4-5 खाते आहेत. तर माझे पप्पा पिकनिक एजंट आहेत. तर त्यांनी घरोघरी जाऊन पैसे जमा करतात आणि संस्था एक त्या संस्थेमध्ये पैसे जमा करून येतात आणि त्यांना जेवढे पैसे मंथली जमतात त्याच्यानुसार कमिशन भेटते. अशी त्यांची नोकरी आहे. तर मला वाटतं त्यांनी ग्रॅज्युएशन केल्यापासून आता जवळपास 30 वर्षाच्या वर झाले असतील तेव्हापासून हे जॉब करतात. तर बघू आपण या जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन बघू. हां गावाला आणायचं का. हां ही फोटो काढ तुझी इकडे. समोरची आहे का तिकडली. हां इकडे कॅमेरा. का बरं असं तो मला शूट करणार का समोरचं घेऊ सांग. काय शूट करायचे समोर. मी कसं दिसला ते बघणार मी. तू इकडे आल्या तू बी दिसतोस. एक आले बा दिसते पुढचं कस काय दिसणार आले मला. क्या हो की कॅमेरा एकच आहे. असं आहे पुढं मागं राहिलं नाहीत की रे पासून. बघ रे भैया तुला चिल्लर तिथे मिळतील विकास कसे. तो आता ह्यांचे 100 आणि महागालचे 300 आणि विकासचे 150 राहते. का 500 ते 100 देतो. चल. आणा
सुट्टीवर आहे का? आज गेलते जरा गावाकडं येणेगूरला गेलते. हा ना ना ना. हा ये चिठ्ठी येतो चिठ्ठी देऊ चिठ्ठी त्यांच्या जवळ जा आणि चिठ्ठी घेऊन ये. दर ये. आपण रोज लिहिलेलं ओळखले. ओळख आहे हा. गाडीला कॅमेरा बसवला. ते व्हिडिओ करता त्याच्यामुळं चालूच राहते. अशा प्रकारे पूर्व नारंगवाडीतली पिकनिक कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण चाललो आहे पश्चिम नारंगवाडीमध्ये, जे की आमच्या गावाचे 2 भाग झाले आहेत, ते पूर्व नारंगवाडी आणि पश्चिम नारंगवाडी. तर ती आहे नारंगवाडी सास्तूर रोडवरती आणि ही पूर्व नारंगवाडी आहे उमरगा लातूर रोडवरती. तर तिथे काही 2-3 खाते आहेत, तेवढे घेऊन आपण जाणार आहे नेक्स्ट सांगवी, त्याच्यानंतर होळी, असा आपला पूर्ण रूट असणार आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये हे तिन्ही गावं सगळेच कवर करणार आहेत. तर पप्पा जिथे जिथे पिकनिक घेतात तर तिथं आपण जाऊन बघणार आहे किती खातेदार आहे, किती पूर्ण पिकनिक जमा होते आहे, या गोष्टी सगळ्या मी या व्हिडिओच्या लास्टला सांगेन. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
कालचे नाहीत का खाड करू द्या तेच खाड करू द्या का सुट्टी नाही तो दोन अजून झालं नाही सुट्टे किती तेच ना चलो तर हा होता पश्चिम नारायणवाडीतला फर्स्ट खासदार राजपूत काय जाना चंद्र नमस्कार काय चाललंय की किती करतो 100 ना हा 100. हो पावत्या राजपूतच्या आल्या बघा 2 तुमच्याकडे हा राजपूतच्या 2 पावत्या राहिल्या आल्या बघा तुमच्याकडे कोणाची आली राजपूत राजपूतची 50 20 ची आहे का 70 80 100 ओके मग काय चाललंय जाऊन या म्हणलं सुट्टी होती असं बी जर जाऊन येतो उशीर झाले बे उशीर झाले तुला हो काय चाललंय तुम्ही काय म्हणतास की आलो जाऊन इथं बसले घेऊन येतो जाणार की जाणार हो की तू का मला आल्यावर चहा पाहिजे नाहीस का मग पाहिजे नाही मग तेच म्हणलो मी अय नगर बाबा काटला जो म्हणणे आता सध्या गडबड जातो राम राम मी ओळखेल नाही काका नाही हां होय हां हां तेवढं म्हणजे नाही थोडी ओळख जास्त हां पप्पाला ओळख आहे मी कसं आता 2013 पासून बाहेर आहो ते गावातले जास्ती असं ओळखी नाहीत मला जरा होय हां हां माहिती ते चालतंय नाही माझं काम घरातूनच आहे हां IT कंपनी आहे त्याच्यामुळं घरातूनच चालू आहे तर इथंच निवांत आहे उगं हो एक नंबर तुम्ही बरे आहे ना तुम्ही बरे आहे ना
मग काय चाललंय निवांत बसलास लई कस काय एवढं तर आहे हो आमचं वर्षभराची कमाई तुम्ही एकदाच काढता की बस म्हणून पाऊस बिऊस आला तर मग नाही खरं आहे का नाही सांगा सगळं खात बियालं त्याला चालले म्हणून हो म्हणणार ते मला सांगा असं राहिल्यावर शेत कोण केलं असतं का होय सगळ्या लोन निवांत राहिला असते उगा हा हे नाही कुठला गेल ते आत्ताचं ऑपरेशन झालं बघायला तुला तो म्हणले काम आहे म्हणायचं बी खाता नाही गेले बी खाताना टाकले म्हणून थोडं तिकडे जाऊन ती बी खाताना जाऊन आधी तेल संपून तेल हातपा कुठे गेला ये निगोर बाजार हे नाही सहज गेल ते येतात उद्या त्यांनी जरा कंटाळ्याने करते ते त्याच्यामुळे सुट्टी असल्यावर येतो मी तर अशा प्रकारे नारंगवाडी गावातली तिन्ही कंप्लीट झालेली आहे तर आता मी चाललोय सांगवी तर सांगवीतले गावातले थोडी खाते आहेत आणि बाकी सांगवी पार्टीवरची खाते आहेत तर ती बिझनेस खूप जास्त आहे तर चला बघूया सांगवीमध्ये कसा एक्सपिरियन्स येतो तर आता मी आलोय सांगवी गावामध्ये तर इथून आपल्याला इमाम साहेबाला जायच्या रोडला लेफ्ट घ्यायचं आहे हा सध्या जो रोड दिसतोय तो इमाम साहेबाला जायचा रोड आहे इमाम साहेब एक देवस्थान आहे क्रेन असं रोडवर गाडी थांबल्यावर कसं जायचं यार लोकांनी खालती तिथे या आप्पा गेले तर गावाला हां कॅमेरा आहे ही नव्हतं असंच उभं चालू केलं काय तर बसल्या बसल्या काही काम राहत नाही हे करायला का हां ब्लॉगिंग आहे या मध्ये मध्ये आलं तर मध्ये तुमचं कॉन्टेंट मिळते तुम्ही दिसता हां तर आपली ड्युटी कसं बसून आहे का करावं शनिवार रविवार त्याच्यामुळे असलं काय हां हां ही माईक आहे ही रेकॉर्ड होतं आपण बोललेलं सगळं हे कॅमेरा चालू राहते याला आता इथं चालू ठेवायचं इथून जेवढे खाते तेवढे चालू ठेवायचं
आणि सगळे खाते संपले की बंद करायचं. मग पुढं आणि चालू झालं की असंच थोडं कट 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 करून नंतर सगळं बसून लॅपटॉपमध्ये घ्यायचं, त्याच्यावर एडिट करायचं आणि पोस्ट करायचं यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला. तर राहते लागते त्याला टाईम हे ते लई कुठं नाही तर कुठं नाही. पण आपली आवड आहे त्याच्यामुळे करत राहायचं काहीतरी. ड्युटीपासूनच आवडतं तुझे. हां हां ड्युटी बसून आहे, टाईम भरपूर राहते. चालतं येऊ. तर हा आता जो बोललो आपण जिथं पिकनिक घेतली हा सांगलीतला फर्स्ट खासदार होता. नाही ही माळ्यापाच आहे, त्यांनी आलं नाहीत त्याच्यामुळे मी आलो मातोळा. हो नवीन रोड रोड आहे का नुसतं हे आतरले काय नाही रोड बनवून घेतलं होतं. तर स्टोरी माझ्या ॲक्शन कॅमेराच्या इंटरनल स्टोरेज संपल्यामुळे थोडासा डिले झाला. तर सगळ्या फाईल्स मी मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्या आणि परत ॲक्शन कॅमेरामध्ये स्पेस क्रिएट केली. तर बघूया आता तिथंपर्यंत चालते. मग काय चालली की म्हणलं. तर मी मागे एक खातं विसरलोय त्याच्यामुळं जरा परत जाऊया. 2 खाते आहेत. रोड लवकर लक्षात येतच नाही. स्वतःला सगळे रोड आणि खाते नंबर पाठ झालेत त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. पण मला खाते नंबर पाठ असल्यामुळे प्रत्येक पासबुक बघून त्याच्यावरचा खाते नंबर बघून मग पावती फाडावं लागते. हे नवीन खासदार असल्यामुळं इथलं रोड लक्षात राहत नाही. परत आय थिंक रोड चुकला. ओके फिर से यू टर्न.
आत्ता आपण जिथे पिकनिक घेतली ना तिथूनच लेफ्ट जायचं आहे वाटतं. इथे का इथे पण नाही. ढगी तिथून आलो. हो हो. जो रस्ता विसरलो होतो तो इथून आहे. हा ना मावशी, तुमचं घर बरोबर विसरते बघा. माझ्या लक्षात राहत नाही. इकडे आता पुढे जाऊन आणि आलो मागं हुडकत. नाही तिकडे बी गेलं नाही. दोन्ही विसरलेत. वडील गावाला गेलते जरा. हा तुम्हाला सुट्टी आहे त्यामध्ये. मला सुट्टी आहे. असंच येतो मी सुट्टी राहिल्यावर. मग घरी तर बसून का करा म्हणून येतो. तुमची गाडी आणला बनव. त्याने गाडी घेऊन गेलती. $200 हो का. पुढे एक लास्ट खाते. $100 काहीतरी भरते. बघू आहे का अवेलेबल. या येत नाही आता खाली. या म्हणलो येत नाही तिकडे आता खाली. उशीर झाले या लवकर म्हणलो. आलो. हा पप्पा ती सवय झाली त्याला. कॅमेरा कशाचा आहे? ही रेकॉर्डिंग काम चालू आहे. डॅश कॅम काही नाही का सुट्ट्या. ड्युटीवर चालू ना. काही नाही ड्युटीवर येत नाही. हे कशासाठी आहे? हां हे कशासाठी आहे मग गाडीला? ही ॲक्शन कॅमेरा आहे. याला ट्रॅव्हलिंगला काम असं ॲक्शन कॅमेरा ट्रॅव्हलिंग हे त्यान करताना गाडीला हेल्मेटला लावता येते. असं लावता येते. तुमच्यासाठी सेफ्टी का? सेफ्टी बी आपण काय काम करतो ते बी रेकॉर्ड करायचं. लोकांना सांगायचं. ते रेकॉर्डिंग होणार स्वतःसाठी सेफ्टी. हां स्वतःसाठी सेफ्टी आहे. आता आपण रेकॉर्ड केलेलं सगळं रेकॉर्ड होते. आता व्हिडिओ हे त्यानं टाकलो पोस्ट केलो तर जाते यूट्यूबला हे त्यानं असंच. ठीक आहे. हां काय हे 50,000 किती वेळा बघते काय गेली नाही नाही. माझं घरातून काम चालू आहे. कसं का? हां हां माझं मंगळवार ते शनिवार असल्यामुळं रविवार समोर सुट्टी आहे. मला काम नाही हां सायन्स झालं समजा. हां तुला ती सीईटी देत असते का नाही नसते? हां CET
सीईटी दिला त्याला 12वीला कमी पडले आणि त्याला चांगले मार्क पडले तर कुठलं चांगलं कॉलेज मिळतं इंजिनिअरिंगला. सीईटी द्यायचं का नाही बी दिलं तर चालतंय, पण कसं सीईटी दिलो चांगलं कॉलेज जर म्हणजे त्याच्यावरून चांगलं कॉलेज भेटू शकते विदाउट फीस. हां पास होतं त्याला काय किती मग आपल्याला होतं पास झालं ठीक, नाही झालं तर मग नॉर्मल कॉलेज टाकायचं, कुठलं बी कॉलेज मिळून जायचं, लातूर सोलापूर उस्मानाबाद पुणे हे टाकून द्यायचं. हां लागतं त्याचं काय टेन्शन नाही. हां फक्त सीईटी कशासाठी तुम्हाला हाय रँकिंग कॉलेज चांगले पाहिजे असेल, म्हणजे जेवढं चांगलं कॉलेज तेवढं चांगलं पॅकेज असं राहते. हां जेवढे नॉर्मल कॉलेज काय समजतं कास्टमुळे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही फीस वगैरेचं, फक्त काय राहणं खाणं आणि काय ते तुमच्या लॅपटॉप हे घेऊन देणं हेच गोष्टी. बाकी कॉलेजचं काय फीस राहत नाही. चालतं चला येतो. अशा प्रकारे गावातली पिकनिक कंप्लीट झालेली आहे सांगलीतली. तर आता मी चाललोय सांगली पाटीला, तर तिथली पिकनिक घेऊन होळीला जाताना आपण भेटूया आता. नमस्कार हो. पप्पा गेले जरा गावाला. पप्पा कुठेतरी गेले तरच येतो मी. मला जावे म्हणत नाही असं नॉर्मल राहिल्यावरती नाही. बसून करला ड्युटी आता. हां माझ्या घरातूनच ड्युटी. ओके ठीक आहे मेरा हां रेकॉर्ड करा रे. लोकांना असं कॅमेरा वगैरे बघून खूप आश्चर्य वाटते. प्रत्येक जण विचारते पुढं काय कॅमेरा आहे का, पण छान वाटतंय नवीन गोष्ट काहीतरी त्यांना विचारून छान वाटते, माहिती होते आणि आपल्याला सांगून छान वाटते. मला कावर की तुम्हीच येणार वाटलं. आताच विचार करत बसलो होतं होय आताच यायचे टायमिंग झालं येते का नाही म्हणून. नाही नाही 500 रुपयेच राव. ओके 500 चालू केलं का. ओ ओके इन्स्टिंक्ट. त्यांना वाटलं आज पप्पा न येता मीच येईल, त्यांनी म्हणले त्यांनी आताच विचार करत बसले होते तसंच झालं.
ओके, तर ही आहे पेठ सांगवी पाठी. आपण आलो पेठ सांगवी पाठीवर. इथे कुठेतरी गाडी लावूया, स्टार्ट करू. सावली बघून पार्क करतो गाडी. सांगवीची पिकनिक कंप्लीट करून मी निघालो आता होळीला. तर होळी आपलं लास्ट गाव असणार आहे. तर होळीनंतर आपण डायरेक्ट जाणार आहे परत घरी. तर चला होळीमध्ये बघूया किती खाते आहेत. तर मी आलो आहे होळी गावात सध्या. तर पिकनिक स्टार्ट करण्याआधी ते बहिणीला एक पार्सल देऊन येतो. हे काकून गावातून पार्सल दिलं आहे. ते पार्सल घरी देऊन मग आपण पिकनिक स्टार्ट करूया. चला, तर बहिणीची भेट पण होईल आणि हे जे पार्सल आहे ते पण ड्रॉप करून परत पिकनिक चालू करता येईल. पडली कसली रस्ते लय खराब आहेत. एवढे रस्ते खराब आहेत, माझा कॅमेरा सुद्धा स्टेबल बसणार काय यार. चला, तर घर आलेलं आहे. ते आहेत का माळी साहेबाचं पिवळं. तर बहिणीकडे जाऊन आलो आणि हाताचा फर्स्ट खासदार होता. बघूया नेक्स्ट नेक्स्ट. बऱ्यापैकी खाते सगळे होलसेल वाल्यामुळे दुकानं बंद आहेत. नाही, पप्पा तर गावाला गेली. आम्ही वाट बघत बसला. कुठे गेली महाराज? महाराज डोळ्यांच्या वारीला. अरे बापरे. पासबुक आहे का हो? हा. पासबुक आहे का?
पिवळा आहे बघा आपला. तिकडे पाऊस लय चालू आहे म्हण आणि कसं काय गेली ती कमी आता. झाले म्हण. ठीक आहे. हीच आहे. आले आले. आहे पासबुक ना. पिग्मी ते माळी साहेबाकडची मातोळ्याची. नाहीत का? हा पिवळं पासबुक आहे बघा. त्याच्यावरती नाव आहे आणि त्याच्यावर अमाऊंट किती ते पण राहते. 200 का 300 काय तर भरतात. बघा बरे ठेवलेत का पासबुकमध्ये पैसे वगैरे? नाहीत का? चालते. ते बरोबर पिग्मी आहे का विचार बघ. पिग्मी आहे का विचार बघ. पैसे भरणार आहेत का विचार. त्याने पैसे भरणार आहेत का विचार रे. मामी ए मामी. नाही म्हणता. ते काय आहे? इकडं आहे. इकडे दिसते. काय कॅमेरा. ना बरं बरं चालतं काय नाही. काय नाही बघा निवांत. 1 2 3 4 5 100 200 ड्युटी घरी बसून आहे. आणि सध्या ड्युटीचा टाइम चेंज झाला आहे. मंगळवार ते शनिवार आहे आणि रविवार सोमवार सुट्टी. त्याच्यामुळे आज बाप्पा जरा गावाला गेली ती मी आलो. उशीर झाल्यामुळे लयच खाते बंद जाते सगळे. होळीला जर उशीर झाला तर सहसा जसे खाते आहेत जे दुपारी दुकानं वगैरे बंद करतात ते खाते बंद राहतात. त्याच्यामुळे लवकर यावं लागते. थोडं बहिणीचा जरी टाईम जास्त गेल्यामुळं थोडे खाते बंद झाले. तरी बघू सहसा. पण एवढं आहे की होळीतले जे खाते आहेत ते दुसऱ्या दिवशी सगळे डबल भरतात. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही.
पिगमी माळे मामाकडची मातुळ्याची. तो काय कॅमेरा आहे का? ओके. काही प्रबाई आहे होय, नवीन चालू केलं काय? ते दुसऱ्याचं आहे. बरं. पाणी काल नेले तर हम्म. कुठे गेले ते पप्पा पप्पा गावाला आणि कुण्या ये निघूनला गेल ते आजवळला. काळे काळे काय त्यांचं तुमचं आहे का? 500 करू द्या. किती करू द्या? 500. आता ती अननोन लेडीज विचारत होती कुठली काय काय चौकशी करायला. ते असं बरोबर वेळेला कॅमेरा ऑन करायचं राहून जाते. तिथं कॉन्टेंट होतं. त्यांनी जे बोलत होते त्यांनी विचारत होते, कॉन्व्हर्सेशन जे झालं आमचं असं मिस होऊन जाते. तिथे सध्या मी आलो आहे होळीतल्या लास्ट खासदाराकडे. तेवढं घेऊन आपण परत निघायचं गावाकडे. ओके. आज गावाला गेली जरा. ओके. फिरू ते दूध दे. झालं जातो घेऊन आता काय मी काढतो. नाही ठरका डिग्री काय नाही जाऊ. झालं तेच घेऊनच आलो. चलो बॅक टू होम. Whoa.
आज होळीतली मनासारखी पिकनिक झालं नाही. नमस्कार, माझं नाव माळी योगेश आहे. तर मी आज वडिलांच्या जागेवर काम करण्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज माझे वडील नाही आहेत, तर त्याच्या जागी मी त्यांच्या कामासाठी जाणार आहे. तर माझे वडील एका कारण संस्थेमध्ये टीचिंग एजंट आहेत. तर ते पैसे कलेक्ट करतात आणि संस्थेमध्ये नेऊन भरायचं त्यांचं काम आहे. तर हे ऑलमोस्ट 30 वर्षापासून हे जॉब करतात. तर मी मला आज त्याच्या जॉबचा एक्सपिरियन्स कसा आहे बघा, त्यासाठी माझा जॉब केला आणि हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये आपण लोकांसोबत जी चर्चा केली आहे किंवा त्यांनी डेली किती व्यवहार करतात किंवा कसे पैसे भरतात या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत. तर हे तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.